संध्याकाळच्या चहाच्या वेळेला किंवा मुलांच्या शॉर्ट टिफिनमध्ये तुम्ही हा असा पौष्टिक वडा देऊन बघा. चवीला अतिशय सुंदर आहे आणि बनवायलाही तेवढाच सोपा आहे. काय करायचं, इथे मी फ्लॉवर घेतलेला आहे. साधारण अर्धा किलो फ्लॉवर आहे हा. ह्याचे सगळे तुकडे करून घ्यायचे. तुकडे करून झाले ना की मग काय करायचं, हे स्वच्छ पाण्यातून आपल्याला धुवून काढायचे. पण धुवून काढायच्या अगोदर काय करायचं, मोठे मोठे असतील ना तर त्याची देठं काढून घ्यायची आणि जरा बारीक करून घ्यायचे. म्हणजे ह्याच्यामधल्या आतमध्ये अळ्या वगैरे असतात ना त्या बघून घ्यायच्या. एकदम मोठे तुकडे ठेवलेत तर आतमध्ये अळ्या दिसणार नाही म्हणून थोडे बारीक तुकडे करून घ्यायचे. आता हे स्वच्छ पाण्यातून धुवून घ्यायचे. शक्यतो खरं तर फ्लॉवर जो असतो तो आपल्याला उकडून घ्यावा लागतो, म्हणजे तो छान स्वच्छ होतो. आपण मिठाच्या पाण्यामध्ये छान उकडून घेतो, पण आता इथे उकडून घ्यायचं नाही आहे, आपल्याला असंच घ्यायचं आहे. त्यामुळे पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मग काय करायचं, किसणीने हे किसून घ्यायचं. किसून घेतल्यानं की एकसारखा फ्लॉवर किसला जातो. आपण जर का कट केला तर एवढा एकसारखा कट होत नाही आणि वेळही लागतो. किसणीने पटकन होऊन जातो. हे बघा, सुंदर असा फ्लॉवर आपला किसून झालेला आहे. आता फ्लॉवर किसून झालं ना की लगेचच कांदा घ्यायचा. मी साधारण 1 कांदा घेणार आहे याच्यामध्ये. तर 1 कांदा घेऊन तो बारीक बारीक चिरून घ्यायचा. कारण की आपल्याला ह्याच्यामध्ये भजी टाईपच बनवायचं आहे वडा आपल्याला, त्यामुळे कांदा आणि मिरची वगैरे आपण सगळं घालणार आहोत. तर इथे कांदा चिरून घ्यायचा. कांदा चिरून झाला ना की मग लगेचच कोथिंबीर घ्यायची. कोथिंबीर पण जरा जास्त चिरून घ्यायची. कोथिंबीरीचा छान वास येतो त्या वड्यांमध्ये, त्यामुळे कोथिंबीर थोडी जास्त घ्यायची. कोथिंबीर झाली की मिरच्या साधारण छोट्या 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. लहान मुलं खाणार असेल तर सरळ लाल तिखट घाला, मिरच्या घालू नका. थोडं झणझणीतच होतो हा वडा, त्यामुळे लहान मुलं खाणार असेल तर मिरच्या स्किप करून तुम्ही लाल तिखटही थोडंफार घालू शकता. आता एका बाउलमध्ये हा सगळा किसलेला फ्लॉवर काढून घ्यायचा. फ्लॉवर काढून झाल्यानंतर ह्याच्यातच लगेचच आपण चिरलेला जो कांदा आहे तो कांदाही याच्यामध्ये घालून घ्यायचा. मिरच्याही घालून घ्यायच्या ह्याच्यामध्ये आणि त्याच्यावरून लगेचच कोथिंबीरही घालून घ्यायची आणि मग बाकीचं आपल्याला गोष्टी टाकायच्या आहेत याच्यामध्ये. तर आता कोथिंबीर घालून झाली ना, हे सगळं घालून झालं की मग ह्याच्यामध्ये ओवा घालायचा. तर ओवा आपल्याला हातावरती जसं आपण घालतो, 1 चमचाभर ओवा हातावर क्रश करायचा असा आणि घालायचा, त्याचा छान वास येतो म्हणून. नंतर ओवा घालून झाला ना की चवीप्रमाणे मीठ घालायचं. थोडं जास्त मीठ घालायचं कारण की आपल्याला ह्याच्यामध्ये पीठ ॲड करायचं आहे, तर मीठ त्याप्रमाणे थोडं जास्त घालायचं. नंतर इथे पांढरे तीळ घालायचे. पांढरे तीळही फार सुंदर लागतात. आणि इथे 1 चमचाभर गरम मसाला घालायचा. गरम मसाल्याने एकदम वेगळी अशी छान टेस्ट येते. आणि 1 चमचाभर इथे कॉर्नफ्लॉवर घालायचं. कॉर्नफ्लॉवरने काय होतं, थोडासा कडकपणा येतो त्याला. आणि आलं लसूण पेस्ट 1 चमचाभर इथे घातलेली आहे. आता ह्याच्यात शेवटी आपल्याला 2 चमचे डाळीचं पीठ घालायचं आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये बिलकुलही पाणी न घालता मळून घ्यायचं आहे, त्यामुळे डाळीचं पीठ जसं ॲडजस्ट होईल तसं आपल्याला घालायचं आहे. तर पहिल्यांदा मी इथे 2 चमचे डाळीचं पीठ घालून घेते आहे. छान व्यवस्थित हलवून घ्यायचं. याला पाण्याची गरज पडत नाही. त्या फ्लॉवरचं कांद्याचंच मॉइश्चरायझ एवढं असतं की त्याला वरून पाणी घालण्याची बिलकुलही गरज पडत नाही. अजून जर का हे जास्त ओलच वाटत असेल तर आपल्याला थोडंसं डाळीचं पीठ अजून ॲड करावं लागणार आहे. आता इथे तुम्ही बघू शकता थोडंसं इथे मऊच लागतं आहे मला, म्हणून मी अजून 2 चमचे याच्यामध्ये डाळीचं पीठ घालून घेते आहे. आपल्याला साधारण वडा थापता आला पाहिजे एवढं व्यवस्थित आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आता इथे 2 चमचे डाळीचं पीठ घालून मी पुन्हा छान मळून घेते आहे. एकजीव सगळं खालीवर करून व्यवस्थित एकजीव करून मळून घ्यायचं आहे आपल्याला. सगळे इन्ग्रेडियंट्स छान असे एकत्र झाले पाहिजेत. हे बघा, असं छान असं मळून घ्यायचं. हे आता परफेक्ट इथे मळून तयार झालेलं आहे पीठ. आता काय करायचं, वडा तयार करायच्या अगोदर तेल गरम करत ठेवायचं. म्हणजे वडे आपल्याला थापून घेईपर्यंत तेल गरम होतं आणि वेळ जात नाही. त्यामुळे तेल गरम करायला ठेवायचं आणि मग एकीकडे वडे थापून घ्यायचे. ज्याप्रमाणे आपण बटाटा ज्याप्रमाणे थापून घेतो ना, अगदी सेम त्याप्रमाणे आपल्याला थापून घ्यायचे आहेत. फार जास्त जाड ठेवायचे नाहीत कारण की आपल्याला आतमधून तो शिजला पाहिजे व्यवस्थित प्रॉपर. त्यामुळे फार जास्त जाड असा वडा थापायचा नाही. अशा पद्धतीने हा वडा थापून घ्यायचा. हे बघा मी कसं थापलं आहे, अगदी अशा पद्धतीने. आणि चिकटत असेल ना हाताला तर थोडंसं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे हाताला ते चिकटणार नाही. हे बघा, अशा पद्धतीने छान वडे थापून घ्यायचे. फार वेळ लागत नाही, पटकन होतं आणि लहान मुलांनाही प्रचंड आवडेल असा पदार्थ आहे. एकदा नक्की करून बघा तुम्ही. आता काय करायचं, हे तळून घ्यायचे. तुम्हाला इथे आठवण करून देते, तुम्हाला जर का माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे कसं होतं ना की तुम्हाला मी ज्या रेसिपीज अपलोड करते ना त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन्स पण येत राहतील. आणि माझ्या चॅनलवरती मी साध्या, सोप्या, सिंपल अशा रेसिपीज अपलोड करत असते. आता हे वडा जो आहे ना, हा लो टू मीडियम फ्लेमवरती तुम्हाला छान तळून घ्यायचा आहे.
साधारण घड्याळाच्या काठाप्रमाणे 5 मिनटं तरी हा वडा आपल्याला तळून घ्यायचा आहे. तो आतपर्यंत व्यवस्थित शिजला पाहिजे. त्यामुळे नाही तर मोठा गॅस ठेवून तुम्ही पटकन तळून काढलात ना तर आतमध्ये सगळं कच्चं राहील पीठ. त्यामुळे हा छान असा कुरकुरीत असा आपल्याला तळून घ्यायचा आहे वडा. हे बघा छान असा ब्राउनिश तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमची कमेंट आली की मला खूप छान वाटतं. आणि तुम्ही कुठून माझ्या रेसिपीज बघताय मला हेही माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे बघा असे छान खरपूस वडे तळून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण सगळेच वडे तयार करून घ्यायचे. लहान मुलांनाही प्रचंड आवडतील. तुम्ही संध्याकाळच्या चहाला सुद्धा बनवलेत ना एक नंबर बेत होईल. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.